नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, जिल्हा न्यायालय पदभरती 2023 आणि 2024 मध्ये ज्याची परीक्षा होत आहे, आज त्याचा पहिला पेपर झालेला आहे। आणि पहा, ज्या उमेदवारांनी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी आपल्याला काही मेमरी बेस्ड प्रश्न सांगितलेले आहेत, तर त्यावरच आधारित आपला हा व्हिडिओ असणार आहे। तर पहा, प्रश्न जसेच्या तसे असतील असे नाही, प्रश्नामध्ये थोडाफार बदल हा असू शकतो, पण जेवढे त्यांनी सांगितले तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर एकंदरीतच अगोदर पहा, क्लिअर करून घ्या की तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता एकही प्रश्न आलेला नाही। मॅथ रिझनिंगवर तुम्हाला एकही प्रश्न विचारलेला नाही, कारण की मॅथ आणि रिझनिंग सिलेबसमध्ये दिलेलं नव्हतं। म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीचा समावेश तुमच्या अभ्यासक्रमात दिलेला नव्हता, त्यामुळे त्यावर एकही प्रश्न विचारलेला नाही। तर पहा, प्रश्न विचारलेले आहे GK GSवर, त्यानंतर मराठी आणि इंग्रजीवर आणि त्यानंतर करंट अफेअरवर सुद्धा एक प्रश्न आलेला आहे। त्यासोबतच तुम्हाला लिपिक पदासाठी जे कॉम्प्युटर होतं संगणक आधारित, तर त्याचे सुद्धा बेसिक प्रश्न आलेले आहेत। तर पहा, काही प्रश्न जे मेमरी बेस्ड आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू। तर पहिलाच प्रश्न होता आपला, आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रहो, एस अब्दुल नाझीर हे आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत। त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता असं आपल्याला कळालं। त्यानंतर पहा, आसाममध्ये किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर आपल्याला माहितीच आहे की संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा असते, तर त्यापैकीच लोकसभा इलेक्शन आता येत्या काळात होणारच आहे। त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला दिसतो। आसाममध्ये एकूण लोकसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्र 14। या ठिकाणी आपण उत्तरही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तर पहा, प्रश्न असाच असेल असं नाही, त्यामुळे जसा प्रश्न आपल्याला वाटतो त्यावरून आपण हे उत्तर देणार आहोत। त्यानंतर पहा, कबड्डी संघाची स्थापना कधी करण्यात आली किंवा कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या कबड्डी जो संघ आहे त्याला आपण अखिल भारतीय कबड्डी संघ असं म्हणतो। त्याची स्थापना 1950 मध्ये मित्र करण्यात आली होती। तर हा देखील एक प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे की व्हॉलीबॉलच्या जाळीची उंची किती असते? तर पहा, हा एक जाळी संदर्भात प्रश्न विचारलेला आहे। कधी कधी ग्राउंड संदर्भातही प्रश्न यावर विचारल्या जातात। तर पहा, व्हॉलीबॉलच्या जाळीची जर उंची तुम्हाला फूटमध्ये विचारलेली असेल तर त्याचं उत्तर असते 7 फूट या जाळीची उंची असते। त्यानंतर तुम्हाला जर ती इंचामध्ये विचारलेली असली तर त्याचं उत्तर असते 11 5/8। तर पहा, इंचमध्ये जर विचारलं तर हे उत्तर, फुटामध्ये जर विचारलं तर हे उत्तर, आणि जर तुम्हाला मीटरमध्ये विचारलं व्हॉलीबॉलच्या जाळीची उंची तर ती 2.43 मीटर इतकी असते। तर पहा मित्रांनो, एक्झॅक्ट प्रश्न कशावर आला, फूटमध्ये विचारली होती, मीटरमध्ये विचारली होती किंवा इंचामध्ये विचारली होती ते आपल्याला माहिती नाही। त्यामुळे जर तिन्ही तुम्हाला आलं, जर फूट विचारलं तर 7 फूट, इंच जर विचारलं तर 11, नंतर 5/8 इंच, त्यानंतर तुम्हाला जर मीटर विचारलं तर 2.43 मीटर एवढी त्याची उंची असते। त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे की खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान, ज्यांना वायव्य सरहद्द प्रांतावर जे आहे त्या ठिकाणी 1900, पहा वर्ष बी तुम्ही लक्षात ठेवा, 1929 मध्ये त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली होती। तर कोणी? खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केलेली आहे। तर पहा, वर्ष विचारलं होतं की एक्झॅक्ट व्यक्ती विचारलेला होता, तुम्ही दोन्हीही लक्षात ठेवा। खान अब्दुल गफार खान यांनी 1929 मध्ये या संघटनेची स्थापना केलेली आहे। तर पहा मित्रांनो, एकंदरीतच सामान्य ज्ञानावर विविध प्रश्न आलेले होते, इतिहासावर सुद्धा प्रश्न आलेले होते। एक प्रश्न असा होता की ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुना या नदीचा उल्लेख जो आहे तो किती वेळा आढळतो? त्यानंतर मध्ययुगीनवर काही प्रश्न आलेले होते। विज्ञानवर पोषकमध्ये कर्बोदकांवर प्रश्न आलेला होता। त्यानंतर काही जण म्हणतात की आम्लांवर सुद्धा प्रश्न आलेला होता। तर एकंदरीतच GKवर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात, आणि करंट अफेअरवर जो आहे तो आपल्याला एकच प्रश्न आलेला दिसतो, तो म्हणजे राज्याचे राज्यपाल, आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? इसं जर झालं तर इंग्लिशवर आपण प्रश्न तर सांगू नाही शकत, पण पॉईंट्स सांगू शकतो। या ठिकाणी कोणकोणते आले तर आर्टिकलवर प्रश्न आलेला होता, त्यानंतर ॲक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईजवर प्रश्न आलेला होता, त्यानंतर प्रिपोजिशनवर प्रश्न आलेला होता, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर सुद्धा प्रश्न आलेला होता, त्यानंतर टेन्सेस, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स आणि क्वेश्चन टॅग। तर पहा, फिल इन द ब्लँक्समध्ये शक्यतोवर प्रिपोजिशन विचारलेलं आहे असं काही उमेदवारांनी सांगितलेलं आहे, आणि क्वेश्चन टॅगवर सुद्धा एक प्रश्न आलेला होता। तर पहा, एकंदरीतच इंग्रजीचे किंवा इंग्लिशचे हे टॉपिक विचारण्यात आलेले आहेत। तुमचा जर पेपर बाकी असेल तर तुम्ही हे रिव्हिजन करून जाऊ शकता, किंवा संध्याकाळपर्यंत आणखी आपल्याला क्लिअर होतील। विविध पोस्टचे जर पेपर झाले तर त्यामधून आणखी आपल्याला समजेलच। त्यानंतर पहा, मराठीचा जर विचार केला आपण तर मराठीचे हे टॉपिक विचारण्यात आले होते। एक, वाक्याचे प्रकार, त्यानंतर वाक्य पृथक्करण, त्यानंतर प्रयोग, नंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार। तर पहा, एकंदरीतच या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात। वाक्याचे जे प्रकार आहेत त्यावर जास्त प्रश्न आलेले आहे असं उमेदवारांनी सांगितलेलं आहे। प्रयोगवर एक, समापन कर्मणीवर प्रश्न आलेला होता, तेही उमेदवारांनी सांगितलं। त्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी आणि वाक्प्रचार यावर जर प्रश्न विचारले जातात। तर पहा, TCSचे फेवरेट टॉपिक आहेतच, पण यावर प्रश्न या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहे।
तर पहा मित्रांनो, आपण जे आहे ते 5 फेब्रुवारी रोजीची सकाळी झालेली शिफ्टचे काही प्रश्न किंवा काही टॉपिक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा जर पेपर झालेला असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट करू शकता, किंवा तुमची परीक्षा जर बाकी असेल तर ते आपल्याला कळेलच. यावरून तुम्हाला काही अंदाज आलेला असेलच. जशी जशी परीक्षा होईल तसं तसं आपण ॲनालिसिस घेऊया. तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.